प्रिय पालक वर्ग, नमस्कार. मी सौ रोहिणी अशोक गिरमे, समुपदेशक आणि मार्गदर्शक. आज मी आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन येत आहे. यशस्वी बालकासाठी जबाबदार पालकत्व. आपले मूल अष्टपैलू बुद्धिवंत कसं बनवायचं, त्याचं सुंदर शिल्प कसं बनवायचं, यासाठी आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर मग पहा, यशस्वी बालकासाठी जबाबदार पालकत्व. आता या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते पहा. इथे साने गुरुजी आहेत, श्यामची आई आहे. ही बालिका अभ्यास करत आहे. इथे यशोदा मैया आपल्या श्रीकृष्णाला खाऊ घालत आहे आणि इकडे राजमाता जिजाऊ आपल्या बाळराजे शिवाजींना उत्तम संस्कार घडवत आहेत. तर याच्यातून आपल्याला काय दिसतं पहा, की एक पालक म्हणून, एक जबाबदार पालक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे याचा आपण बारकाईने विचार करूयात. सर्व काही संस्कारातून शक्य आहे. संस्कार असेल तर आपला मूल घडवायला आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने आपण आपलं मूल घडवू शकतो. तर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या आज आपण पाहणार आहोत. आता पूर्वी काही शाळा होत्या का पहा, या लोकांनी काही शिक्षण घेतलेलं आहे का? परंतु संस्काराचे धडे त्यांनी आपल्या कुटुंबातूनच आपल्या मुलांना दिलेले आहेत आणि भविष्यामध्ये ही सगळी मुलं यशस्वी झालेली आहेत. तर काही महत्त्वाच्या टिप्स पाहूयात आपण. आता यामध्ये आपण पालक म्हणून एक महत्त्वाची जबाबदारी काय आहे याचे मार्गदर्शन घेऊया. आपण सगळेच जण एक अशा जगात जगतो की जिथे रोज रोज तणाव वाढत असतो. अशा परिस्थितीत आपण हा विचार केलाय का की मुलांची भावनिक आणि मानसिक लवचिकता याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं असतं. जी मुलं मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग असतात ती भविष्यात येणारे सर्व प्रश्न उत्तम पद्धतीने सोडवू शकतात. म्हणूनच मूल वाढवताना आपण कळत नकळत ज्या चुका करतो त्याचा विचार करायला हवा आणि तो सहजपणे घ्यायलाही हवा. कारण त्यामुळे तुम्ही लगेच अपराधी होत नसता, पण जर थिंकिंग प्रोसेस तुमच्या मनात चालत राहिली तर तुम्हाला तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलता येतो. पालक या नात्याने आपण कोणत्या गोष्टी चुकतात आणि त्यात काय करता येईल हे पाहूया. पहा, कधी कधी मुलं भीतीची, रागाची, हिंसेची, तुलनेची अशी काही भावना खूप तीव्रतेने मोठ्या प्रमाणात व्यक्त करतात. अशा वेळी काही पालक काय करतात, त्यांच्या भावनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात किंवा त्याची चेष्टा करतात. मग तसं न करता ह्या भावना कशा कमीत कमी करता येतील, कशा मिनिमाइज करता येतील, आपण त्यांना कोणत्या पद्धतीने मदत करू शकू याचा आपण नक्कीच विचार करायला हवा. उदाहरणार्थ, खूप राग आलाय तेव्हा त्याला आपण काय केलं पाहिजे की बाळा तुला काय होतंय, नक्की कशाचा त्रास होतोय, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले पाहिजेत. जेणेकरून एक दिलासा मिळतो. पहा, की असं विचारल्याने भावनांचं मॅनेजमेंट कसं करावं किंवा त्यांना मिनिमाइज कसं करावं हे मुलांना कळेल. आता दुसरा पॉईंट काय आहे, मुलं अभ्यास करत असताना काही वेळेस फेल्युअर ठरतात. ते पाहणं आईवडिलांसाठी खूप क्लेशकारक असतं, खूप त्यांना त्रास होतो. त्यांना असं वाटतं पटकन आपणच सगळ्या प्रश्नांची उत्तर सांगून टाकावीत आणि त्यांना या संकटातून सोडवावं. पण असं करणाऱ्या पालकांनी हे समजून घ्यायला हवं की हे बॅकफायर पण होऊ शकतं. कारण शाळेत परीक्षा देताना मुलं एकटीच असणार आहेत, त्यांना स्वतःच्या भरवशावरच उत्तरं लिहावी लागणार आहेत. फेल्युअर होणं ही यशाची पहिली पायरी आहे आणि मुलांनी हे अपयश जर अनुभवलं नाही तर सेटबॅक नंतरची पुन्हा उसळून वर येण्याची चिकाटी त्यांच्यात कधीही डेव्हलप होणार नाही.
आता दुसरा महत्वाचा पॉइंट काय आहे पहा. मुलांना खाण्याच्या गेम्स टॉयचा भरपूर स्टॉक आपल्याकडे असणं आपल्याला फार आवडतं मुलांना, आणि पालकांनाही मुलांना ते द्यायला खूप आनंद वाटतो. मात्र संशोधन असं सांगतं की मुलांना हा स्टॉक सहजासहजी पुरवला गेला तर मेंटल स्ट्रेंथशी संबंधित कौशल्य जसे सेल्फ डिसिप्लिन मुलं मिस करतात. तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हाला जे हवं आहे ते मिळू शकतं हे समजून घेत मुलांना मोठं होऊ द्या. हवं ते खायला देणं, हवे ती खेळणे देणं, वस्तू आणून देणं आणि या सगळ्यांचा ओव्हरडोस करणं अखेरीस मुलांच्या अतिचिंतेचा ओव्हरडोस हे मुलांसाठी घातक आहे. आपल्याला जे विकत घ्यायचे, जे हवंय, जे होमवर्क करायचे त्याचे क्लिअर रूल्स सेट करण्याबाबत पालकांनी मुलांना शिकवणं आवश्यक आहे. काही गोष्टी विकत घेताना पार्टली मुलांनाही पैशाचं कॉन्ट्रीब्युशन करायला लावा. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे लागतात हे अनुभव द्या. सतत गुलाबाचे गालीचे अंथरू नका. मुलांची गोल्स एक्सपेक्टेशन हाय असणं चुकीचं नाही. सगळ्या क्षेत्रात बेस्ट असण्याची इच्छा असणं सुद्धा वाईट नाही, परंतु प्रत्येक वेळेस असं घडेलच असं नाही. कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स धोकादायक ठरतो. अपेक्षा जरूर असाव्यात पण त्या रिअलिस्टिक असाव्यात याची त्यांना जाणीव होऊ द्या. आणि समजा त्या फुलफिल नाही झाल्या आणि सेटबॅक आला तर पुढच्या वेळी पुन्हा प्रयत्न करता येतो. अपयशातही काही नवा धडा मिळतो हे त्यांना पटवून द्या. काही मुलं पहा, काही मुलं नवनव्या गोष्टी जसे नवीन खाद्यपदार्थ, नवे मित्र, नवी माणसं, नवी खेळणे, घर बदलणं, नवी शाळा याकरता अनकम्फर्टेबल असतात. ते ऍडजस्ट होत नाही. आपल्याला ते पाहत नाही. तो किंवा ती तशीच आहे म्हणून नुसतं प्रोटेक्ट करून किंवा रागावून संताप करण्यापेक्षा बऱ्याच गोष्टींकरता तुम्हाला त्यांना तयार करावं लागतं. तुमच्या मुलांना कम्फर्टेबल फील करण्यासाठी, त्यांची मानसिक क्षमता वाढवण्यासाठी, नवीन गोष्टी ट्राय करण्यासाठी त्यांना एनकरेज करा. बदलाची अनेक उदाहरणं जशी की ऋतू बदलले की किती छान गोष्टी होतात. नवीन मैत्रीत काय शोधावं, नवीन जागेत शाळेत काय चांगलं आहे, अशी पहिली स्टेप घेतली की त्यांना कळेल की ही नवी गोष्ट ट्राय करणं आपल्याला जेवढं कठीण वाटत होतं तेवढं अवघड नाही. उलट आपण हे कदाचित चांगलं करू शकू. तो हे करू शकतोस, तो हे करू शकतेस, माझी खात्री आहे, ही वाक्य सुद्धा जादू करून जातात. काही घरात मूल आणि पॅरेंट्स यांच्यात कुठल्याच बाउंड्रीज सेट नसल्याने मुलं मनाला येईल तशी वागतात. नियम पाळायचे असतात याची त्यांना जाणीवच नसते. आई वडिलांना गृहीत धरतात. मुलात आणि तुमच्यात आदर वजा धाक असणं अतिशय आवश्यक आहे. नंतरचा पॉइंट आहे, मुलांच्या नादात काही पालक स्वतःकडे दुर्लक्ष करतात. मुलांसाठी वेळ देणं, त्यांच्या अभ्यासात मार्गदर्शन करणं, त्यांना शाळेत सोडणं, डबा करणं हे नक्कीच आवश्यक आहे. पण स्वतः दमला असाल तर त्यावेळी मुलांना हे जरूर सांगा, मला आता काम आहे, वेळ नाही, मी दमलो आहे, मी आराम करणार आहे, आणि तसं करण्यात काहीच चूक नाही. गिल्ट वाटून देऊ नका. पहा, मूल हे माणसांचं छोटं रूप आहे की नाही, तुम्हालाच सगळी काळजी असते असं नाही. त्यालाही बरंच कळतं. यावर विश्वास ठेवूया आणि आपल्या पालकत्वाच्या क्षमतांचा जाणीवपूर्वक उपयोग करूया. पहा, याच्यामध्ये हे 2 पॉइंट आहेत. मुलांमध्ये असणारी आवड आणि इच्छाशक्ती या बुद्धिमत्ता विकासाच्या पायऱ्या आहेत. हा मानवी ब्रेन आहे की ज्याचा विकास हा 0 ते 7 वर्षे वयापर्यंतचा हा संपूर्ण विकास हा झालेला असतो किंवा त्याची डेव्हलपमेंट झालेली असते. म्हणजेच काय की 0 ते 7 हा वयोगट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जर सांभाळला तर पुढे काहीच अशा मोठ्या प्रमाणातल्या समस्या उभ्या राहत नाहीत. आता पहा,
मुलांमध्ये आवड आणि इच्छाशक्ती एकमेकांवर अवलंबून आहे. जितकी आवड आणि इच्छाशक्ती तितकाच मेंदू जास्त कार्यशील असतो, न्यूरॉन्सच्या जोडण्या जास्त होतात. आता हे न्यूरॉन्स म्हणजे काय, मेंदूकडून शरीराला आणि शरीराकडून मेंदूला संदेश प्राप्त करणारे सेल्स. आता याच्यामध्ये आवड, आता आपण या गोष्टी तुम्ही कधी निरीक्षण केलंय का की आवडीच्या गोष्टी करताना मुलांना आळस येतो का? आवडीच्या गोष्टी सहज आणि दर्जेदार त्यांच्याकडून होतात का? किंवा त्यांनी केलेल्या आवडीच्या गोष्टीतून आनंद आणि समाधान भेटते का? मग या सर्व ज्या काही अर्ली मॉर्निंगच्या झोपेतून उठल्यानंतरच्या प्राथमिक क्रिया आहेत, शाळेची तयारी आहे, अभ्यास आहे किंवा छंद गुणांची जोपासणूक, यांच्यामध्ये आवड निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला आहे का? हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा आहे. पहा, प्रत्येक सजीवामध्ये इच्छाशक्ती ही असतेच. आपण म्हणतो ना की दुर्दम्य अगम्य इच्छाशक्ती असेल तर इच्छा तिथे मार्ग, हे वास्तवात यायला वेळ लागणार नाही. आता आपल्या मुलांमध्ये सुद्धा ही इच्छाशक्ती ही असतेच, फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आता इथे या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, हे भिंत आहे. आता या भिंतीतून सुद्धा हे झाड उगवलेलं आहे. म्हणजे जनरली आपण पाहतो की झाड जमिनीवर उगवतं, मातीत उगवतं, परंतु हे छोटंसं रोपटं जेव्हा त्यानं एक स्वतःच्या निर्मितीची सुरुवात केली असेल तर त्याला ही जागा मिळाली. तिथेही त्यानं एक आपला आकार किंवा एक आपलं संपूर्ण हे जे काही वाढलेलं आहे हे या भिंतीतूनही वाढलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे काय की तुमच्यामध्ये जर दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, तुमच्याकडे प्रगल्भ इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही तुमच्या इच्छित मार्ग किंवा इच्छित गोल तुम्ही तुमचा प्राप्त करू शकता. आता याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपण कुठली पण गोष्ट आपण आवडीने करतो त्याचा शरीरावर आणि मेंदूवर कसा सकारात्मक परिणाम होतो. आता तो कसा होतो की जेव्हा आपण आपल्या गोष्टी कृती आवडीने करतो तेव्हा काय असतं, हे बघा, मानवी शरीर आहे, इथे किडनी आहे, किडनीच्या वरती ॲड्रिनल ग्रंथींमधून एक एंड्रोफिन नावाचा हार्मोन्स स्त्रवत असतो. यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काय होतं, त्याचा फायदा काय होतो की ऊर्जा आणि उत्साह अधिक निर्माण होऊन आपल्याला अवघड असणारी कामे सुद्धा करण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. आता पहा, या चित्रामध्ये इथे नर्वस मूड आहे किंवा अभ्यास करण्याची मानसिकताच नाही, आणि इथे काय आहे की फ्रेश मूड आहे किंवा इथे उत्साह आहे आणि हा विद्यार्थी छान पद्धतीने अभ्यास करतोय की त्याच्यामध्ये त्याच्या ब्रेनमध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्स स्त्रवल्यामुळे त्याचा हा पॉझिटिव्ह परिणाम आहे. आता पहा, मुलांची आवड आणि इच्छाशक्ती कमी का होते, त्याची काय काय कारणं आहेत, आपण कधी याचा विचार केलाय का? पहा, मुलांना विविध कृतींमधून आनंद भेटत नसेल तर आवड का कमी होते किंवा इच्छाशक्ती का कमी होते? मुलांच्या विविध कृतीत पालकांचा सहभाग कमी असेल तर तुम्ही कधी त्यांना सपोर्ट केलाय का किंवा केलाच नाही का? याचं कधी तुम्ही अवलोकन केलंय का? विविध कृतींमध्ये पालकांकडून कौतुक प्रोत्साहन भेटत नसेल तर जेव्हा मूल कुठल्या तरी गोष्टी करत असतं तेव्हा आपण त्यांना अप्रिशिएशन देतो का, त्याचं कौतुक करतो का, हाही प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा आहे. शाळेमध्ये क्लासमध्ये शिक्षक व इतर विद्यार्थ्यांनी स्वीकारले नसेल तर, कुटुंब, शाळा, मित्र यांच्याकडून सतत हिणवले जात असेल तर, सतत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असेल तर, मुलांच्या मनात कमीपणाची भावना, भीती आणि अस्वस्थता असेल तर, मुलांवर बंधने जास्त प्रमाणात लावले जात असतील तर, मुलांना सतत दोष देऊन टीका केली जात असेल तर ही अनेक कारणं आहेत, अजून अनेक कारणं आहेत की ज्याच्यामध्ये मुलांची आवड आणि इच्छाशक्ती ही कमी होण्याची ही कारणं आहेत. मग यासाठी काय केलं पाहिजे? मुलांची आवड किंवा इच्छाशक्ती वाढविण्याच्या ज्या काही आपण नेहमीच विचार केला पाहिजे. मुलांचे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर सतत आपण उभं केलं पाहिजे. ध्येय प्राप्तीसाठी पूरक वातावरणाचा अनुभव आपण नेहमीच मुलांना दिला पाहिजे, मग ते क्षेत्र कोणत्याही पद्धतीचे असू देत.
आता मुलांची आवड आणि इच्छाशक्ती वाढवण्याच्या काय काय टिप्स असू शकतात पहा. छोटे छोटे नियोजन करायचे कुठल्याही कामाचं, किंवा कामातली कन्सिस्टन्सी, कामातलं सातत्य आणि यशाचे सेलिब्रेशन. छोटं छोटं जरी यश मिळालं त्याचं, तरी सेलिब्रेशन हे करणं गरजेचं आहे. नियोजनामुळे काय होतं, मेंदूची काम करण्याची गती दुप्पट वेगाने वाढते. त्यामुळे काय होतं, यश लवकर मिळते. यशाचे सेलिब्रेशन झाले तर मुलांची आवड आणि इच्छाशक्ती ही नॅचरली वाढतच जाते. आता याच्यामध्ये मुलांची आवड इच्छाशक्ती वाढवण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे, की पालकांचा मुलांसोबत विविध कृतींमधील सहभाग असला पाहिजे. अनेक वेळा पालक मुलांना अभ्यासासाठी बसवतात, विविध कृतींमध्ये मुलांना बिझी करतात. त्यावेळी पालक मात्र काय करतात, मुलांच्या विविध कृतींमध्ये सहभाग घेत नाहीत. त्यामुळे मुलांची विविध कृतीतील आवड कमी कमी होत जाते. आता इथे पहा, दिला इथे मुलाला टीव्ही लावून, किंवा दिला इथे मुलाला अभ्यासाला बसून, आणि पालक स्वतःच्या कामात बिझी आहे, आणि म्हणजे आई आईच्या कामात बिझी आहे. तर त्याच्यानंतर शाबासकी आणि प्रोत्साहन हे तुम्ही वारंवार दिलं पाहिजे. इतर मुलांचे विशेष काम आपल्या नजरेत लवकर भरते, परंतु त्याच तुलनेत आपल्या मुलांच्या अनेक गोष्टींना आपण सहज घेतो का? छोट्या छोट्या गोष्टींना मुलांना प्रोत्साहन दिले, कौतुक केले, तर मुलांची आवड आणि इच्छाशक्ती ही वाढत जाते. पहा इथे किती छान पद्धतीनं जर त्यांचं कौतुक केलं, त्यांना जवळ घेतलं, त्यांना प्रेम दिलं, ही मुलं किती खुश राहतील. करून पहा तुम्ही. याच्यामध्ये आता ह्या मुलांच्या विकासाच्या बौद्धिक विकासाच्या पायऱ्या आहेत. तर याच्यामध्ये हा एक मुद्दा आहे पहा, जिज्ञासा आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध. तर हा मानवी ब्रेन आहे. तर याच्यामध्ये वेगळे एरियाज असतात. तर हा व्हिजन आहे, हा टेस्ट आहे, हा टच आहे, हा मुवमेंट आहे, हा अटेन्शन आहे, हा प्लॅनिंग आहे, हा डिसिजन मेकिंग आहे, हा स्पीच आहे, हा स्मेल आहे, हा मेमरी प्रोसेसिंग आहे, हा इमोशन आहे, हा हार्ट रेट ब्रीदिंगचा आहे, आणि हा मुवमेंट कोऑर्डिनेशनचा आहे. तर हे सर्व जेव्हा आपला पूर्णपणे ब्रेन विकसित झालेला असतो, तर त्याच्या हा एरिया सुद्धा हा ठरलेला असतो. आता मुलांची जिज्ञासा आणि मेंदूतील न्यूरॉन्सचा काय संबंध आहे? आता मी सांगितलं, न्यूरॉन्स म्हणजे काय, की अशा सेल्स असतात, हे संदेश वहनाचे काम करतात मेंदूकडून शरीराकडे आणि शरीराकडून मेंदूकडे. तर छोटी छोटी मुलं असतात, वेगळ्या गोष्टींचं औत्सुक्य असतं त्यांच्याकडे, वेगळ्या गोष्टींची त्यांच्याकडे उत्सुकता असते. तर हे तुम्ही ह्या चित्रातून पाहू शकता. ह्या मुलाच्या ब्रेनमध्ये बघा काय काय चालू आहे, तो कशा पद्धतीने विचार करतोय, ते इथे दिलेल्या प्रश्नचिन्हामध्ये तुम्हाला लक्षात येईल, की त्याच्या ब्रेनमध्ये आत्ता सध्या खूप काही विचार चालू आहेत, खूप काही कल्पना चालू आहेत. आता याच्यामध्ये जिज्ञासा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असते. तुम्ही कधी निरीक्षण केले का, किती वेगळ्या पद्धतींची मुलं खेळ खेळत असतात. पक्ष्यांचं निरीक्षण करतात, झाडांचं निरीक्षण करतात, फुलांचं निरीक्षण करतात, प्राण्यांचं निरीक्षण करतात. अगदी छोटीशी मुंगी जरी असेल तरी त्यांचं त्याच्याकडे कुतूहलाने निरीक्षण चालू असतं, किंवा त्यांच्याकडे त्यांचा बघण्याचं एक वेगळा नजर असते. आता मुलांचे प्रश्न त्यांच्या जिज्ञासेमधून निर्माण होतात का? आपण कोणते प्रयत्न करतो? आपण कधी मुलांशी बोलला आहात का? आपण कधी मुलांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रयत्न केला आहे का? इथे पहा, हे पालक मुलांवर ओरडत आहेत. हे पालक मुलांशी प्रेमाने गप्पा मारत आहेत. या टीचर मुलांना अतिशय छान पद्धतीनं समजावून सांगत आहेत. न्यूरॉन्सच्या जोडण्या जास्त कोणत्या मानसिक अवस्थेत होतात? आता कशी मानसिकता असावी? एक पालक म्हणून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बाजूच्या मानसिक जे काही वातावरण आहे ते आपण मुलांना देतो का? आता हे मानसिक वातावरण कोणतं आहे? गरज, इच्छाशक्ती, जिज्ञासा, आवड, अनुकरण, स्वअनुभव, सकारात्मक सूचना, प्रोत्साहन, समजणे आणि प्रेरणा. आता याच्यामध्ये अनुकरण म्हणजे काय, की जसं मोठी माणसं
ज्या पद्धतीनं कृती करतात त्याच पद्धतीची कृती ही लहान मुलं पटकन करत असतात. लहान मुलं ही अनुकरणशील असतात. ती आपल्या सभोवताली असलेल्या व्यक्तींचे बारकाईने निरीक्षण करून अनुकरण करीत असतात. याच अनुकरणातून मुलांची शिकण्याची प्रक्रिया सुरू होत असते. म्हणजेच मेंदूमध्ये न्यूरॉन्स पेशीच्या जोडण्या ह्या सुरू झालेल्या असतात. ही प्रोसेस सुरू झालेली असते. आता लहान मुलं प्रौढांचे अनुकरण करतात तेव्हा त्यांच्या अनेक कौशल्यांचा विकास होत असतो. कुटुंबातील व्यक्तींची, शेजाऱ्यांची, पाहुण्यांची किंवा टेलिव्हिजनमधील विविध कृतींची कॉपी करणं, विविध नाटकं करणं यामधून मुलांचा बौद्धिक विकास हा होत असतो. याच अनुकरणातून मुलांना पुढे विविध छंद लागतात. यातूनच मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही होत असते. अनुकरण हे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही असते. सकारात्मक अनुकरण करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे, तर नकारात्मक अनुकरणापासून मुलांना दूर ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता अनुकरण, योग्य अनुभव आणि अनुकरण. आता हे कशाचं राहतं? अभ्यासाचे अनुकरण, गाण्याची नक्कल, आहाराचे अनुकरण, व्यायामाचे अनुकरण, चांगल्या संवादाचे अनुकरण, चांगल्या नकला, छोट्या छोट्या कृतींचे अनुकरण. आता किशोरवयीन मुले आणि अनुकरण. आता बाल्यावस्थेतून मुलं थोडीशी मोठी झाली की आपण त्यांना किशोरवयीन अवस्था म्हणतो. तर याच्यामध्ये मुलं काय काय करतात पहा. हिरो, लीडर यांचे अनुकरण मुलं करतात का? याचं निरीक्षण आपण कधी केलंय का? अनेक कल्पना आणि स्वप्ने निर्माण करून अनुकरण करतात का? अनेक चुकीच्या सवयी सुद्धा अशाच अनुकरणात लागतात का? मित्र मैत्रिणींचे जास्त अनुकरण करतात का? किंवा मित्र आणि मैत्रिणींसाठी जास्त अनुकरण करतात का? तर किशोरवयीन मुलांचे पालकत्व कसे असावे याच्यासाठी सुद्धा आपण काही बाबी पाहणार आहोत. आता स्वअनुभव म्हणजे काय? मेंदूची स्मृती, एकाग्रता, बुद्धिमत्ता आणि संपूर्ण क्षमता विकासाची सर्वात प्रभावशाली मानसिकता म्हणजे स्वतःच अनुभव घेणं ही होय. नैसर्गिकपणे मेंदू विकासासाठी सतत धडपडत असतो. त्यामुळे मुलं स्वतः विविध अनुभव घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. विविध अनुभवात ते सतत व्यस्त राहण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक अनुभव हा मेंदूमधील न्यूरॉन्स पेशीच्या जोडण्या अधिक मजबूत करत असतो. त्यामुळे मुलांची झोप सोडली तर इतर वेळ मुलं विविध कृतींमध्ये बिझी असतात. आता मुलं अनेक अनुभव घेण्यासाठी धडपड करीत असतात का? याचं एक निरीक्षण करणं गरजेचं आहे. मुलांचे प्रत्येक अनुभव मुलांना समृद्ध करत असतात का? मुलांचे जितके अनुभव जास्त तितके मुलं समृद्ध बनतात का? मुलांच्या अनुभवावर पालकांकडून मर्यादा आणल्या जातात का? हा तर मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जरूर पालकांनी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. मुलांना विविध अनुभव देण्याचे नियोजन केले तर याच्यासाठी पण आपण आपले प्रयत्न केले पाहिजेत. मुलांचे त्यांच्या समवयस्कांसोबत भाषिक, भावनिक आणि कृतीयुक्त अशा विविध प्रकारच्या अनुभवातून मुलांचा जो विकास होतो त्यालाच सामाजिकीकरण असे म्हणतात, सोशल ॲडजस्टमेंट. मुलांना जर समवयस्कांसोबत विविध अनुभव भेटत असतील तर भाषिक, भावनिक आणि कृतीयुक्त देवाणघेवाण जास्त होऊन त्यातून मेंदूमधील न्यूरॉन्स पेशीच्या जोडण्या अधिक होत असतात. मग असे अनुभव आपण आपल्या मुलांना जास्त देऊयात. आता पहा, हे मुलांचे खेळ आहेत. पूर्वी तर ह्या गोष्टी खूप खेळल्या जायच्या. आता थोडा बदल झालेला आहे मुलांच्या इंडोर गेम आणि मैदानी खेळांमध्ये. तर हे पहा किती छान पद्धतीनं यांचे खेळ चालू आहेत. एकत्रपणे खेळणं, त्याच्यामुळे संघभावना जास्त चांगल्या प्रमाणामध्ये वृद्धिंगत होते किंवा कोऑपरेशन राहतं, टीम लिडरशिप डेव्हलप होते. अशा अनेक क्वालिटीज मुलांमध्ये डेव्हलप होतात. मुलांच्या बौद्धिक विकासामध्ये समजणे आणि बुद्धिमत्ता यांचा काय संबंध आहे? समजल्यावर मेंदू रिलॅक्स होतो आणि समजायला कठीण जास्त असल्यावर मेंदूवर ताण येतो. समजलं की आपण किती हॅपी असतो, नाही समजलं तर हा किती स्ट्रेस येतो पहा. आता मुलांची समज आणि बौद्धिक क्षमता याच्यामध्ये काय पॉइंट आहेत? आपल्याला लवकर काय समजतं? स्वतःच्या अनुभवातून, स्वतःच्या भाषेतून,
आणि स्वतःच्या आवडीची कामं केल्यानंतर आपल्याला का लवकर समजत असेल की आपण काय काय गोष्टी अशा करतो की ज्याच्यामुळे आपलं ग्रास्पिंग आणि अंडरस्टँडिंग हे चांगल्या पद्धतीनं राहू शकतं. आता हे जे ब्रेन सायन्स आहे याचा शिक्षणात अत्यंत महत्त्वपूर्ण रोल आहे. तर याच्यामध्ये शालेय अभ्यासक्रमाची रचना कशी आहे, शिक्षणाचे माध्यम कसे आहे, पाठांतर कमी आहे किंवा वाचन जास्त आहे, आकलन कसं आहे, समजणं यावर कसं आपण भर देतोय, किंवा अनेक स्पर्धांमधनं कोणते कोणते विद्यार्थी यशस्वी होतात, त्याच्या मागे हे त्यांचं ब्रेन सायन्स आहे. बौद्धिक विकासासाठी आपण मुलांना शाबासकी देतो का, आपण मुलांना प्रोत्साहन देतो का, आपण मुलांचा गुणगौरव करतो का? आपले गुणगौरव होत असेल तर आपल्याला कसे वाटते? छानच वाटते ना. म्हणून कुठल्याही लहान मोठ्या चांगल्या गोष्टींमध्ये आपण नेहमीच मुलांचं कौतुक करणं हे गरजेचं आहे. आता यामध्ये बघा, ही क्रिकेटची मॅच विनर्स आहेत, हे किती आनंद दिसतोय, किती आनंद रिफ्लेक्ट होतोय. मग अशा वेळेला प्रेक्षक काय करतात, आता यांनी मॅच जिंकलेली आहे, या टीमने मॅच जिंकलेली आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बॅकग्राऊंडमध्ये प्रेक्षकांचा जल्लोष बघा, म्हणजे त्यांनी त्याचं अभिनंदन केलंय, त्यांनी त्याचं कौतुक केलंय आणि त्याच्यामुळे यांचा आनंद हा अजून द्विगुणित झालेला आहे. आता प्रोत्साहन दिल्यामुळे काय होतं, ब्रेन सायन्स काय सांगतं की मेंदूमध्ये 4 प्रकारचे हार्मोन्स असतात. मेंदूच्या पेयुषी ग्रंथींमधून स्त्रावणारे पॉझिटिव्ह हार्मोन्स असतात की ते अत्यंत उपयुक्त आहेत सर्वांसाठी. तर ते हार्मोन्स कोणते कोणते आहेत? डोपामाइन, सेरोटोनिन, एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन. तर या 4 पॉझिटिव्ह हार्मोन्समुळे आपला मेंदू हा अतिशय ताजातवाना, सतर्क आणि उत्साही राहत असतो. आता बौद्धिक विकासासाठी आपण मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आता इथे हे पालक आपल्या मुलांना प्रोत्साहन देत असताना आपण पाहतोय, इथे हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असताना आपण पाहतोय. बुद्धिमत्ता विकासासाठी सकारात्मक सूचना या सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. की सतत पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं, सतत सकारात्मक विचार करायचे. त्याच्यामुळे ह्या ज्या आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्सच्या जोडण्या सुद्धा ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं जोडल्या जातात आणि त्याच्यातनं सकारात्मक विचार, सकारात्मक भावना निर्माण होतात, पॉझिटिव्ह हार्मोन्स स्त्रवले जातात आणि सर्व काही चांगल्याच गोष्टी घडतात. आता याच्यामध्ये जर मेंदूला वारंवार सूचना दिल्या गेल्या तर सूचनांचा मेंदूवर परिणाम कसा पडतो? सकारात्मक सूचनांचा परिणाम सकारात्मक, तर नकारात्मक सूचनांचा परिणाम हा नकारात्मकच राहतो. तर मुलांना दिल्या जाणाऱ्या सूचना आणि मेंदू यांचा सुद्धा एक महत्त्वाचा संबंध आहे. तुम्ही सकारात्मक सूचना द्या, त्याचा परिणाम सकारात्मक होईल आणि जर नकारात्मक सूचना दिल्या तर त्याचा परिणाम नकारात्मकच होईल. जर सकारात्मक सूचना सतत कानावर पडल्या तर आपण त्याच सूचनेप्रमाणे आपण विचार करायला लागतो, त्याच विचारांप्रमाणे आपल्या भावना तयार होतात आणि त्याच भावनांप्रमाणे आपल्या न्यूरॉन्सच्या जोडण्या होऊन आपण तशी कृती करतो. आता ह्या सतत दिल्या जाणाऱ्या सूचना अंतर्मनात रुजतात. मग त्या कुठल्याही असू देत, मग त्या कुठल्या देतो आपण? पॉझिटिव्ह देतो की निगेटिव्ह देतो? जर आपण सकारात्मक सूचना दिल्या तर त्या आपल्या अंतर्मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्हच त्याचा इम्पॅक्ट पडतो, पॉझिटिव्हच त्याचा इफेक्ट होतो. आणि जर आपण नकारात्मक सूचना दिल्या तर काय होतं की आपले विचार सुद्धा हे नकारात्मकच होतात आणि त्याचे रिझल्ट हे आपल्याला निगेटिव्ह मिळतात. आपण आपल्या मुलांना कोणत्या सूचना देतो? मग तुम्ही याचा विचार केलाय का कधी की आपण आपल्या मुलांना सतत बंबार्डिंग, सतत आपण प्रेशराईज करतो, त्याच्यामुळे काय होते? पहा, इथे हे पालक पहा, हे पालक पहा, हे पालक पहा आणि हे पालक पहा, की सतत त्यांना स्ट्रेस देणं, प्रेशर करणं, सतत रागावणं, याच्यामुळे काय होतं
त्यांच्या ब्रेनमधल्या न्यूरॉन्सच्या जोडण्या ह्या डिस्टर्ब होतात. मग काय केलं पाहिजे? हे न करता आपण काय केलं पाहिजे की मुलांना प्रेरणा दिली पाहिजे. आता या प्रेरणेतून बघा, आपण म्हणतो ना, आपण मुलांना सांगत असतो की आपण कथा गोष्टींमधनं आपण मुलांना प्रेरणादायी गोष्टींमधनं आपण किती सांगत असतो. याच्यामध्ये शिवाजी महाराज आहेत, याच्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, याच्यामध्ये सोल्जर आहे. तर याच्यामध्ये मुलं किती छान पद्धतीनं प्रेरणा घेत आहेत की अशा प्रेरणादायी कथांमधून गोष्टींमधनं मुलांना एक उत्साह मिळतो, प्रेरणा मिळते आणि चांगलं काम करण्यासाठी एक सकारात्मक वातावरण त्यांचं तयार होतं. याच्यामध्ये काय होतं की अशा प्रेरणा मिळाल्या तर आधी काय होतं, मुलांच्या मेंदूवर प्रथम बाह्य प्रेरणा काम करते. मग नंतर काय होतं की प्रेरणा निर्माण होण्याकरिता काय काय करणं गरजेचं आहे. मुलांना प्रेरणादायी सिनेमे पाहायला द्यावेत, मुलांना प्रेरणादायी पुस्तके वाचायला द्यावीत, मुलांना प्रेरणादायी गोष्टी सांगाव्यात, मुलांच्या सभोवताली प्रेरणादायी वातावरण निर्माण करावं आणि सतत मुलांच्या डोळ्यासमोर त्यांचे ध्येय सतत उभं करावं. तर हा एक बेस्ट पॅरेंटिंगसाठी किंवा पालकत्व कसं असावं यासाठी हा माझा प्रयत्न होता. तर निश्चितच तुम्ही त्याच्यावर सकारात्मक पद्धतीने विचार कराल अशी मला आशा आहे. आणि मी आपल्या या लाडक्या मुलांसाठी एक छोटंसं गाणं सादर करण्याचा प्रयत्न करत आहे, तर तुम्ही ऐका. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आईस देव माना, वंदा गुरुजनांना, जगी भावनी त्या कर्तव्य थोर जाणा. गंगे परी पवित्र ठेवा मनी विचार. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे, टिळका परी सदैव ध्येयास त्या पूजावे. जे चांगले जगी यावं त्यांचा करा स्वीकार. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. शाळेत रोज जाता ते ज्ञान बिंदू मिळवा. हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा. कुलशील छान राखा, ठेवू नका विकार. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच
शिल्पकार नव हिंदवी माझे तुम्हीच शिल्पकार. धन्यवाद.